मित्रांनो नमस्कार. आज आपण पुण्यामधनं भूम तालुक्यातील आंतरगाव या ठिकाणी आलेलो आहोत. सध्या जर बघितलं तर शेतकरी हा आर्थिकरित्या फार दुर्बल झालेला आहे. तर माझ्या पाठीमागे जी आहे ती पेरूची बाग आहे. ही पेरूची बाग बापू खैरे या शेतकऱ्याने लावलेली आहे. त्यांच्या शेतामध्ये ते जवळपास एका एकरातून 5 ते 10 लाख नफा घेतात. ह्या पेरूच्या बागेचे ते नियोजन कसं करतात, या पेरूसाठी ती लागवड कोणत्या महिन्यात करतात, या पेरूसाठी खतं कोणते वापरतात, या पेरूचं पाण्याचं नियोजन कसं करतात, या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहोत. सोबतच पेरू कोणत्या महिन्यामध्ये मार्केटमध्ये गेला पाहिजे हे देखील आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर चला संपूर्ण माहिती जाणून घेऊ. नमस्कार सर. नमस्कार आम्हाला ना तुमचं नाव आणि इथला डिटेल ॲड्रेस सांगा. सर. माझं नाव बाप्पू खैरे, आंतरगाव, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. आणि तुम्ही ही जी पेरू शेती आहे ते किती वर्षापासून करता? सर मी पेरू शेती जवळपास 7 वर्षापासून करतोय. जर हे पेरूची लागवड जर म्हणलं तर कोणत्या महिन्यात करायला पाहिजे, कशी करायला पाहिजे, किती बाय कितीवर पेरूची लागवड असली पाहिजे, याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? सर आपल्याला सर्वप्रथम पेरू शेतीमध्ये आम्ही बरेचसे अभ्यास करून, म्हणजे पहिलं मी पेरू लागवड करण्याच्या अगोदर जवळपास एक 3-4 वर्ष बाहेर फिरून माहिती घेतली आणि त्याच्यानंतर आपण पेरू शेती करण्याचा निर्णय घेतला. तर पेरू शेती करताना आम्ही बरेचसे ठोकताळे किंवा बरेचसे अनुभवपूर्वक वेगवेगळ्या पद्धतीने लागवडी करून पाहिल्या. तर आता सध्या आपल्याला 9x4 ही आयडियल लागवड आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एकरी 1210 रुपये बसतात. आणखीन एक, इथं पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे आणि खत कोणतं वापरलं पाहिजे, औषधं कोणतं वापरलं पाहिजे? तर पेरू शेतीमध्ये पाणी देताना अतिशय सूक्ष्म पद्धतीनं आपल्याला द्यायचं आहे. तर पाणी आपल्याला वापसा कंडिशनमध्ये द्यायचं असतं. तर आपल्या जमिनीच्या प्रतीनुसार किंवा हवामानानुसार आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं आहे. तर ज्या वेळेस उन्हाळा असेल त्यावेळेस आपल्या बागेला पाणी जास्त लागेल आणि हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये पाणी थोडंसं कमी लागणार आहे. तर पाणी देताना जमीन भरपूर भिजवून घ्यायची, त्याच्यानंतर वापसा कंडिशनवर येऊ द्यायची. अशा पद्धतीनं आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं. आणि खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला जवळपास 60% सेंद्रिय पद्धतीने खत व्यवस्थापन करायचं. सेंद्रिय खतामध्ये आपल्याला शेणखत, गांडूळ खत, त्याच्यानंतर कोंबड खत, मळी अशा पद्धतीचं सेंद्रिय मटेरियल वापरायचं. आणि रासायनिक खतामध्ये आपल्याला मार्केटमध्ये बरेचसे प्रोडक्ट आहेत. त्याच्यातील आपल्याला 1840 MOP, त्याच्यानंतर निंबोळी पेंट, बोराकॉल, सेकंडरी अशा पद्धतीचा बेसल डोस करून तो बेसल डोस आपल्या 1.25 ते 2.5 महिन्याच्या झाडाला आपल्या तो बेसल डोस द्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर आणखी 1 महिन्याने हाच बेसल डोस थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला द्यायचा आहे. आणि तो बेसल डोस देताना आपल्याला झाडापासून 1 फूट अंतरामध्ये, म्हणजे झाडापासून 1 फूट अंतरामध्ये आपल्याला बेसल डोस द्यायचा नाही. 1 फुटाच्या बाहेर, झाडापासून 1 फुटाच्या बाहेर आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे. जेणेकरून आपल्याला जे खोडाची जी सड होणार आहे तो प्रॉब्लेम येणार नाही आणि आपली झाडाची मर होणार नाही, विल्टिंगची समस्या येणार नाही. आपल्याला खत व्यवस्थापन करताना झाडाच्या मुळाला खत द्यायचे. बरेचसे शेतकरी खोडावर खत टाकतात. तर खोडाला खत न देता आपल्याला झाडाच्या मुळांना खत द्यायचं आहे. ते झाडापासून 1 फूट लांब अंतरावर द्यायचं आहे. आणि औषधं फवारणीसाठी जे औषधं लागतात त्याच्याविषयी काय सांगा? आता पेरूमध्ये औषधाचं व्यवस्थापन करताना तसं पारंपरिक पिकासारखंच पेरूचं सुद्धा पीक आहे. ह्याला जास्त फवारण्या लागत नाहीत. आपल्याला छाटणीपासून ते माल हार्वेस्टिंगपर्यंत जास्तीत जास्त 8 ते 10 फवारण्या कराव्या लागतात. तर त्याच्यामध्ये 1 कीटकनाशक, 1 बुरशीनाशक अशा पद्धतीनं फवारण्या करायच्या आहेत. आणि आपल्याला पेरूमध्ये मिलीबग, करपा ह्यासाठी काही औषधं आपण पाठीमागं बऱ्याचशा व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये त्याची माहिती टाकलेली आहे. तर ती माहिती शेतकरी मित्रांनी अभ्यासावा. आणि मार्केट किंवा बाजारपेठेविषयी तुम्ही काय सांगाल की या महिन्यामध्ये पेरू बाजारामध्ये गेला पाहिजे, या महिन्यात नाही गेला पाहिजे? तर पेरू शेतीमध्ये आपल्याला मी जवळपास 7 ते 8 वर्षापासून अभ्यास करतोय.
तर त्याच्यानुसार असं कन्क्लुजन आहे की जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि 15 डिसेंबर ते 15 मार्च ह्या पिरियडमध्ये पेरूला सर्वात जास्त मार्केट राहतं. त्या जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जो टीप असतो तो नवरात्रामध्ये असतो. नवरात्र संपला की आपला पेरू मार्केटमधून संपला पाहिजे. आणि आपल्याला उन्हाळ्यामध्ये मार्केटमध्ये यायचं नाही, कारण उन्हाळ्यात आंबा आणि द्राक्ष असतं आणि इतरही खरबूज, कलिंगड, फणस अशा बऱ्याचशा फळांची गर्दी उन्हाळ्यामध्ये आपल्याला बघायला भेटते. त्यामुळं पेरूला उन्हाळ्यामध्ये मार्केट नसतं. तर म्हणजे आंबा आणि द्राक्ष मार्केटमध्ये येण्याच्या अगोदर आपल्याला 15 डिसेंबर ते 15 मार्च 15 डिसेंबर ते 15 मार्च ह्याच पिरियडमध्ये मार्केटमध्ये यायचं. बरं. आणि आता आम्हाला हे सांगा की एका एकरमधून शेतकऱ्याला कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती उत्पन्न मिळू शकतं? आता सर आपल्याकडं आपण बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं योग्य मार्गदर्शन करतो आणि आपल्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी छाटण्या वगैरे केल्या आणि व्यवस्थित बागेचं संगोपन केलं तर 5 लाखापासून ते 10 लाखापर्यंत एकरी नफा आपल्याला पेरू शेतीमधून भेटू शकतो. तर मित्रांनो, सध्या पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक शेतीकडे वळणं ही काळाची गरज आहे. त्यातूनच आपला शेतकरी हा प्रगत होऊ शकतो, आर्थिक जास्त नफा कमवू शकतो. हे या पेरू पिकातून आपल्याला दिसून आलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. काही तुमच्या अडचणी असतील तर मी तुम्हाला स्क्रीनवरती नंबर देतोय, त्या नंबरवरती यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा. तर लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.